हे खांब आहेत ना, हे लाईटीचं खांब मी एकट्यानं आणलाय बालवडीत नव्वद. हो लोखंडाचा खांब तुम्ही एकटे नाही लाव, एकट्यानं आणलाय. घरटी वर्गणी काढायची आणि रस्त्यासाठी माती वगैरे टाकून कुठं दुरवस्था झाली असेल सर्व लोक किंवा बाया लोक सर्वांनी जमून जायचं, काय दगडी बिगडी टाकायच्या, त्याच्यावर चालवायचं. आपण कुठल्या जगात जगतोय बघा. अजूनही ह्यात आहे डोक्यावर 2 हांडे आणून पाणी वाहत आहेत. आलाच भरायचं आणि येलेलं न्यायचं. खांद्यावर पण येलच नाही पर्यंत पोचला माणूस तर ठीक. अहो आरच्या संपला ना तर मग परत आणायचा, त्याला काढून टाकायचा, त्याला पर्याय नाही आमच्याकडे. धान्याचं पोतं जर बालवडीत आणलं तर तिथनं 100 किलोचं इथं घरी आणायचं. डोक्यावर 100 किलो आणायचं. 100 किलो. जून महिन्याला पाऊस चालू झाला ना एकदम जोराचा की 3-4 महिने लाईटीचा बी पत्ता नसतो. सगळ्यांना मदत दिली, सगळ्यांनी मदत केली. असं आमचा रस्ता किती होता बघताय ना. हा किती रस्ता आहे आमचा त्या बालवडीच्या फाट्यापासून हितवर. एखाद्याच्या तर शेजारच्या इथं जायचं झालं तर ते चुलीतलं कोलीत आहे ना, ते सरपणाच आहे, ते आपलं ते असं हलवीत न्यायचं, त्याच्या खाली ते व्हायचं, ते दिसन तेवढ्यावर जायचं त्या समोरच्या. पाय खाली चुकाटा शेदाण चढायचा इथला की तिकडे मेटाच्या बाजूला खाली उतरायचं, तिथनं आडवं जायचं की सुरकीदाण चढायचा की तिथनं परत तिकडे खाली उतरायचं, मग गेल्यात जायचं बाजाराला. तुम्हाला जर 5G 7G आणायचं असेल तर ह्या लोकांना भाकर आणि भाजी पहिली मिळली पाहिजे. चुकून लक्ष गेलं माझं या गिरणीकडं. या घरात पीठ गिरणी पण होती. हे बांबूच्या कामट्या आहेत ना, त्याचं दार केलंय आणि ही भिंत घातली ती कारवींची. इको फ्रेंडली घर बांधलंय यांनी. मांडव घातलाय, त्यावर पण हा पाला आहे निरगुडीचा. ह्या घरात गरम होणार नाही आणि एकदम नेचर फ्रेंडली. तर जाऊन बघूया. कुणीतरी एक माणूस उठतो आणि आपल्या न्यायव्यवस्थेविरुद्ध बोलतो आणि एका रात्रीमध्ये कॉक्रोच जनता पार्टी अशी नवीन पार्टी तयार करतो, आणि ते पण सोशल मीडियावर. चांगलं आहे, तुम्ही सरकारविरुद्ध राग व्यक्त करताय, गोष्ट चांगली आहे. पण तो राग व्यक्त करताना अजूनही काही लोक झुरळं किड्या मुंग्यासारखी जगतायत, त्यांचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. पुण्यापासून केवळ काही तासाच्या अंतरावर असलेल्या ह्या गावामध्ये अजूनही लोक आहेत ना, अक्षरशः झुरळाप्रमाणे जगतात. ती माणसं आहेत का नाही अशी शंका यायला लागते. ज्या पद्धतीने या बोर्डवरचं नाव हळूहळू पुसलं जात आहे, तसंच जणू काही जगाच्या नकाशावरून हे गाव हळूहळू नष्ट होत चाललं असं वाटतंय. कारण तिथली जीवनशैली, पहिला पाणी नाही, रस्ता नाही, तरी पण ही लोक राहतात का, तर आपल्या मातीशी ते नाळ जोडून आहेत. या लोकांची व्यथा, त्यांची कथा आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत. सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल होणं सोपं असतं, पण या लोकांना रोजची मीठ भाकरी मिळणं किती अवघड आहे हे आपण आज पाहणार आहोत. भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असल्याने 3-4 गावं मिळून एक ग्रामपंचायत सगळा कारभार पाहते. बहुधा याच कारणामुळे बहुतेक गावं विकासापासून कितीतरी दूर आहेत. आज तोरणगडाच्या दक्षिण डोंगर उतारावर वसलेली काही अपरिचित आणि दळणवळणाच्या दृष्टीने जगापासून अलिप्त असलेल्या गावांपैकी हे एक खोपडेवाडी गाव. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावातील लोकांच्या डोळ्यात एक स्वप्न दिसतंय, ते म्हणजे पक्का रस्ता. जवळपास 3 पिढ्या गेल्या तरी ते स्वप्न अजूनही सत्यात उतरलं नाही. मुरब्बी राजकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही हे आश्चर्यच म्हणावं लागेल. खोलवर विचार केल्यावर समजलं की गावात रस्ता येण्यासाठी पुरेशी वोट बँक अर्थात गठ्ठा मतदान नाही. त्यामुळे मंजूर होऊनही पुरेशा निधी अभावी ह्या लोकांच्या नशिबी अशी परवड आलेली आहे. जवळपास 2 मैलाचं अंतर पार करायला फार कसरत करावी लागली. एका टप्प्यावर आल्यावर गावच्या खुणा दिसू लागल्या. एरवी धुळीने माखलेला रस्ता आज पावसामुळे शांत झालेला दिसला. सकाळी लवकरच पोचल्याने गाव तसं भरलेलं वाटलं. किती घर आहेत गावात? 30 32 32 घर आहेत. मग रस्ता बिस्ता तुम्हाला
रस्ता हेच आमचा आणि दुसरा कुठला रस्ता नाही तुमचा चांगला मोठा हायवेच आहे बाबा. आता काय कर हा मग एखादा माणूस जर आजारीच पडला तर काय करतो? लय बेकारी नाही, दुसरं काय आहे आमचं. असं मी 500 रुपये करून वर्गणी करून माती टाकून घेतो. गणपतीच्या वर्गणीसारखी दरवर्षी घरटी वर्गणी काढून रस्त्याची दुरुस्ती केली जाते आणि प्रत्येक वर्षी तो पावसाने वाहून जातो, परंतु गावकरी काही मागं हटत नाहीत. आपल्या गावातून 500 वर्गणी काढायची आणि माती टाकून घ्यायची. हे तेच करतो आम्ही असं स्वतःचे गावातून वर्गणी करून लोक आणि काय लोकांना मजुरी नाही काय नाही अशीच आपली. आम्ही अर्ज वगैरे दिले केले पण काय नाही आणि सांगतात की बा ह्या रोडचं अंतर जास्त आहे त्यामुळे निधी जास्त लागणार याला. आता कधी निधी गोळा होईल हे नाही सांगता येत आम्हाला बी. आता तुम्ही ह्या रस्त्याने येताय ना, तुमच्या कमरट मोडले ना, मग ह्या हायवेचा कुणी ह्या रस्त्याचा कुणी विचार करायचा? तुम्ही माणसंच नाही. हा बरोबर आहे, संपला विषय. बरोबर आहे. आम्ही माणसं नाही. बरोबर. तुम्ही तर माणसं असता हो. असं राहिला विचार तुमचा केला असता आम्ही. काय म्हणले आजा? सरकारचं काय मान कापून सरकारच्या बरोबर ठेवायची का? अगं तू जर मान कापलीस ना तर रस्ता होईल. कुणी नाही देत का? एवढ्या पुरतीच गोड बोलतात की टाळून हात फिरवून गेलीत निघून. मग तुम्ही ना पुढच्या वेळेस मतदान करूच नका. तुम्ही काय करताय माहिती आहे का? मतदान करायचं म्हणलं ना तुम्ही पैसे घेताय. तो सांगायचा आम्हाला रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, सगळं सांगून मोकळी होतो, नाहीत ऐकत. काय उद्या काय दावा असं हिंडायचं का मेली घेऊन? नाही बाकी शेतबीत असते. शेतभातच आहे, दुसरं काय. हे फॉरेस्ट तोडलं तर काही जनावर ठेवीत नाहीत, मालकीत केलं तर ते जनावर ठेवीत नाहीत. मग करून फायदाच नाही ना. त्यात येळच घेऊन जायला लागत नाही केलं काय तर. बरं केली तरी ठेवत नाही, नाचणी केली तरी ठेवत नाहीत. मग तुम्हाला पाणी कुठं असते? मग पाणी दिली सवास्तानी एरमोर इथं. संस्था म्हणजे ते ज्ञानप्रबोधिनी दिलेली, सरकारने नाही दिली होय? सरकारीच आहे पण ती ज्ञानप्रबोधिनीच ती पडली. पण संस्थाच आहे ना खाजगी. मग सरकारने काय दिलं? आमदारांनी खासदारांनी काय दिलं? दार दिलंय त्यांचं. हे दांड चढायचा इथला की तिकडे मेटाच्या बाजूला खाली उतरायचं, तिथनं आडवं आडवं जायचं की सुरकी दांड चढायचा की तिथनं परत तिकडे खाली उतरायचं. मग काय आता मग गेल्यात जायचं बाजाराला. मग रस्ता का झालाच नाही पहिल्यापासून? आता नवा तर आम्ही केलाय आमच्या या पोरांच्या वाडीत. मग तुम्ही खर्च करता रस्त्याला, मग काय करतोय? मग सरकार काय करतं? सरकार करतंय सगळं. सिमेंटच्या जंगलात आज लाकडाचं आणि कौलाचं अस्तित्व उरलंच नाही. या खोपडेवाडीने मात्र आपलं गावपण अजूनही जपलेलं आहे. गावातील बहुतेक घरं ही कौलारू असून शेणामातेने सारवलेल्या आणि बांबू किंवा कारवीच्या भिंती जागोजागी पाहायला मिळतात. आधुनिक काळातील ॲग्रो टुरिझमसारखं असं काहीतरी नवीन वाटत होतं. सुरुवातीला रस्ता झाला, त्याच्यानंतर फक्त सिंगल हातखडीकरण झालं, त्याच्यानंतर पुन्हा नाही. मग दरवर्षी काय फुटतूट झाली, माती आली की गावकऱ्यांनी 40 पान वर्गणी करतो आम्ही सर्व. तुम्ही घरटी वर्गणी काढताय? घरटी वर्गणी काढायची आणि रस्त्यासाठी माती वगैरे टाकून कुठं दुरवस्था झाली असेल सर्व लोक किंवा बाया लोक सर्वांनी जमून जायचं, काय दगडी बिगडी टाकायच्या, त्याच्यावर चालवायचं. आता पाण्याचा प्रश्न तुम्ही स्वतः पाहा. हो ताई एक मिनिट थांबा. तुम्ही आणून डोक्यावर पाणी आणताय होय? डोकं पाणी आणतो तुमच्या घरी नळ बिल नाही होय? नाही. आपण कुठल्या जगात जगतोय बघा. अजूनही ह्या ताई डोक्यावर 2 हांडे आणून पाणी वाहत आहेत. घरटी नळ अशी स्कीम असून सुद्धा त्यांना असं या डोक्यावरून पाणी आणायला लागतंय. पाण्याचा पुरवठा आज आपण प्रगती केली, 4G आलं, 6G आलं, आता 7G येईल. पण ह्या लोकांना ही पायपीट थांबणार तर ती कधी? रस्ता तर नाहीच आहे. रस्ता तुम्हाला कसा आहे आणि ह्या लोकांना डोक्यावरून पाणी आणायला लागतं. ह्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था किती वाईट आहे याचा तुम्ही जरा विचार करा. तुमची नक्की अडचण काय रस्त्याची व्हायला? ते म्हणतात की शासनाकडे तेवढा निधी उपलब्धच नाही, पैसेच नाहीत म्हणतात. पैसाच नाही? हो. शासन बी खरीद आलं म्हणजे? हो. तर मान आता जवळजवळ मग आम्ही तिथे गेलो होतो तर बजेट काढलं त्या साहेबांनी, तर ते म्हणले जवळजवळ 3 ते 4 कोटी रुपये लागतील. आता जवळजवळ आम्ही दर वर्षाला जवळजवळ 40-50 हजार रुपये आम्हाला खर्च करावाच लागतो रस्त्यासाठी. मग आता पावसा पाण्याचा जर वाहून गेला आणि माणूस जर आजारीच पडलं तर काय करता मग? आता काय विला नाही त्याला ढालाच भरायचं आणि यायला न्यायचं खांद्यावर. पण येल्यात नाही पर्यंत पोहोचला माणूस तर ठीक.
अहो आरती संपला ना तर मग परत आणायचा आणि त्याला काढून टाकायचा. त्याला पर्याय नाही आमच्याकडं. गाडीचा उपयोग नसतं ना आमच्याकडं. अशी आमची परिस्थिती आहे बघा. आता जून महिन्याला पाऊस चालू झाला ना एकदम जोराचा की 3-4 महिने लाईटीचा बी पत्ता नसतो. त्याच्या इथं शेजारच्या इथं जायचं झालं तर ते चुलीतलं कोलीत आहे ना ते सरपणाचं ते आपलं ते असं हलवीत न्यायचं त्याच्या खाली ते व्हायचं ते दिसन तेवढ्यावर जायचं त्या समोरच्या पाय खाली इचोकाटा काय नाही आम्हाला काही कळत असला तरी आम्हाला दिसत पण नाही. होत्या 2-3 घटना झालेल्या पण तशा संध्याकाळच्या अशा जातात. सरपंच 2 झालेला आहे पाण्याच्या ठिकाणी. माझी आई इकडं पाणी आणायला गेली होती रात्रभर पाणी आणायचं त्यावेळेस सरपंच सुद्धा झालेला होता. सासून म्हणजे साठवणीच्या ठिकाणी जर असेल ना त्या ठिकाणी रात्रभर जायचं म्हणजे प्रत्येकाचे नंबर लागायचे त्या ठिकाणी. मग ते पाणी आपलं ते बरोबर आणायचं मग ते येता जाता सरपंच झाला होता. आम्ही माणसं नाही वेळ आमची दया ती करीनात बरं आमच्यावर लक्ष टाकीनात ती. सरकार काय म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत लाडक्या बहिणी पैसे लय लागतात. लाडक्या बहिणी पैसे नेलं आमचं. लाडक्या बहिणीने आम्ही सांगितलं होतं का लाडक्या बहिणीने आम्हाला पैसे द्याच म्हणून. मावशी तुझं नाव काय? इठाबाई इटाबाई. मग त्या 2 काटा घेऊन कुठे चालली आहेस? इठाबाई मग खेळ इठाबाई खेळतेत ना दांडवस लागते ना. हा मग तुझं खेळाचं वय काय आता? माणूस कोण जर रागात आलं की त्याला झोपटायचं काय करायचं आपलं लागते तसं. त्यांचं दार लागलं सगळं मत दिलं एवढं जण म्हणलं मग रस्ता करून देऊ. पैसे लय लागतात थोड्यांनी सगळ्यांनी थोडं मत केलं असतं हे केलं असतं मदत केली असते सगळ्यांनी बा सगळ्यांना मत दिली सगळ्यांनी मदत केली असते. आमचा रस्ता किती होता बघताय ना. हा किती रस्ता आहे आमच्या त्या बालवडीच्या फाट्यापासून हितवर. हा दरवर्षी तशी म्हणतात आमचा गेलं वाढवडलाचा दिवस. अख्खी पिढी गेली अख्खी पिढी निघून गेली आणि एकावर रस्ता करायचा ते. किती घरांचं गाव आहे? आज जवळजवळ आता इथं 35 घर आहे. मी 35 म्हणजे 100 एक मतदान तर असेल. 200 पुणे आणायला पोरं तिकडे तिकडे एका घरात तुम्ही ना 1 वर्षी बहिष्कार टाकून बघा ना आणि त्याची न्यूज द्या पेपरला की आम्ही बहिष्कार का टाकलाय. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली तरी आमच्या गावात रस्ता नाही आणि तुम्ही स्वतःहून वर्गणी काढून रस्ता दुरुस्त करताय. हो वर्गणी काढून. जगाच्या पाठी असं कोण असन का? नाही. अचानकपणे लोकांनी केलेली गर्दी पाहून मला सुद्धा आश्चर्य वाटलं. नक्की काय झालंय म्हणून विचारलं तर एका लहान बाळाला दवाखान्यात नेण्यासाठी गाडीची सोय होत नाही म्हणून एका टेम्पोची व्यवस्था करण्यात आली होती. अजूनही आपल्या मूलभूत हक्कांसाठी झगडावं लागतं ह्या लोकांना. नारायण दादा बरोबर गाव पाहण्यासाठी निघालो तेव्हा बऱ्याच घरांना दगड किंवा मातीच्या भिंतीऐवजी बांबू आणि कारवीच्या भिंतींनी आडोसा केलेला दिसला. कुतूहलाने त्याबाबत चौकशी केली तर वेगळंच वास्तव समोर आलं. नाही म्हणजे काय आता भिंतीला काही दगड नसतात किंवा कुणाची ऐपत नसते गंगाला 400-500 रुपये हजेरी देण्याची. मग ते आपलं ते कामट्या काढून ते आपलं कूड करायचा वारं जाऊ नये आतमध्ये जनावरांना. चांगली नेमकी घर आहे व्यवस्थित कौलारू अजून ते गाव पण जपलेलं आहे म्हणजे कौलारू घरांसारखं. हे का घर पड चांगलं पडलं का? शे पडलं वाऱ्याने आणि पडलं पण घर चांगलं होतं. घर चांगलं होतं. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय मी वाटसरू हा यूट्यूब चॅनल. सध्या मी येऊन पोचलेला आहे खोपडेवाडी या गावात. तुम्ही रस्ता कसा आहे पाहिला. गेली 75 वर्ष ही ग्रामस्थ लोक आहेत ना वर्गणी गोळा करून रस्ता तयार करतात. त्यांचं हे दुःख आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता ही बघा एवढं टोळेजंगल घर आहे ते घर असं ओस पडले. करणार तरी काय. इथं 4 पैसे कमवायला काहीच मार्ग नाही आहे. मग शेवटी आपली रात्रीकडे असं सोडून लोक शहरात गेली. शहरात तिकडं बकाल झाली आणि गाव अशी ओस पडली. त्यांची व्यथा जगासमोर वाढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यांची माफक अपेक्षा आहे की आम्हाला 3 किलोमीटरचा रस्ता हवा आहे. 500 वर्ष झाली रस्ता नाही अजून. तुम्हाला अजूनही विश्वास बसणार नाही की ही लोक डोक्यावर पाणी वाहतात. रस्त्याची काय अवस्था आहे बघितली तुम्ही. 3-3 महिने लाईट नसती. आपल्याला शहरामध्ये जर 5 मिनिटं लाईट नसेल तर आपण एवढे अस्वस्थ होतो. तर ह्यांनी 3-3 महिने कसे काढले असतील पावसाळ्यात. ते नेहमीच आहे. कधी कधी काय होतं
लाईट नसली तर पायाखाली चुकाटा येतो आणि त्याने सर्पदंश होऊन कधी कधी माणसं पण दगावले. थोडक्यात काय, ह्या गावात माणसं राहत नाहीत. जर माणसं राहत असती ना तर सरकार थोडी जाणीव आली असती आणि त्यांना थोडं जरी भावना असते ना तर याला सरकारने हा रस्ता केला असता. मंडळी, तुम्ही सुज्ञान आहात, तुम्ही पण हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोचवा. त्या लोकांच्या भावना, लोकांच्या ज्या तक्रारी आहेत, लोकांच्या ज्या अडचणी आहेत ना, सरकारपर्यंत जर पोचल्या तर या व्हिडिओचं आणि मी त्यांचं सार्थक होईल, त्यांची अडचण दूर होईल आणि त्यांचा जो प्रश्न आहे आयुष्यभराचा, गेले 250 वर्ष रस्ता नव्हता, तो रस्ता झाला तर खरंच आपण म्हणू की आज भारत सुधारला आहे, 5G 7Gकडे आला आहे. तुम्हाला जर 5G 7G आणायचं असेल तर ह्या लोकांना भाकर आणि भाजी पहिली मिळाली पाहिजे. रस्ताच नाही बाबा, इथनं बालवडीनं पाणी आणायचो, सगळं आम्ही हे करायचो आणि येल्यावनं जाणं दुखीनं आणायचं खायला. मग तेव्हा रस्ता कुठं होता? ह्यो मधनं असा पाय रस्ता, आता हे असा काठीवर टेकलो, काय करा. तेव्हा लय कष्ट केलं असतं. हे खांब हे खांब आहेत ना, हां, हे लाईटीचं खांब मी एकट्यानं आणलाय बालवडीतनं वर. हो हो हो, हो, लोखंडाचा खांब तुम्ही एकटे नाही लाव. एकट्यानं आणलाय. हां, मला नाही खरं वाटत. खरं नाही वाटत तर आहेत त्या जुडीला माणसं आमच्या म्हातारी. हा ना? नाही म्हणायचं एकटा नका घेऊ, हां, म्हणायचं द्या चिंबळ करून नेतो मी, येतो मी. आणलं, कारण गावात लाईट आली पाहिजे. लाईट आली पाहिजे. आणि दाण्याचं पोतं जर बालवडीचं आणलं तर तिथनं 100 किलोचं इथं घरी आणायचं. डोक्यावर 100 किलो आणायचा. 100 किलो. म्हणजे अंगात तुमचं हत्तीचं बळ असेल तेव्हा. तवा गडी कसा असेल ना, आता काठीव आलाय. तुमचं खाणं चांगलं असेल तेव्हा. खाणं काय, नायची भाजी आहे का माहिती? नायची भाजी. कसली? नायची रानाचो गावती ती. नाहीची? हा, शेंडवाला ऐकलं होतं आतापर्यंत. शेंडवाला नायची भाजी. नाहीची नाही ऐकली. नायची बघ, माळाला फुलं येतात आता. हा, अगं ती भाजी ती खाल्लेली. आता तुमचं वय किती असेल? 90 आहे. मग आता मला जर 90 गाठायची असेल तर काय करू मी? तेच आपलं बघ. आता मला नाहीची भाजी कुठे मिळणार आहे तेव्हा? नायची भाजी देऊ. देऊ ना? देऊ. मी माझंही वय वाढणार, हा, ताकदही वाढ. ताकदही वाढणार. मग मी असला खांब घेऊन जाईन डोक्यावर. या जुन्या माणसामुळं गावचं गाव पण टिकून आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, लाईटचा खांब या बाबांनी एकट्याने डोक्यावर आणलाय. आता या लाईटच्या खांबाचं जवळजवळ 50-1 किलो, 50च्या जास्त, 50पेक्षा जास्त किलोचं वजन त्यांनी डोक्यावर आणलंय. आणि ज्वारीचं एक पोतं 100 किलोचं त्यांनी डोक्यावर आणलंय, ते पण 5-5 किलोमीटर. आता आणणार का कोण? ते बघा. पण मला असं म्हणायचं, ही पण माणसं आहेत, ह्यांच्या पण माफक अपेक्षा आहेत का? फक्त रस्ता व्हावा एवढी केवळ त्यांची अपेक्षा आहे. मतदान आलं येत्यात, ते मत घेऊन जात्यात इथनं आम्हाला बोलवून की आम्ही तुमचा रस्ता करतो. परत माघार नाही रस्त्याला येत. असे इकडे या गावाचं हरेंद्र बघा बघा गावातलं हे घर बघत नव्हतं आलिशान, कसलं जबरदस्त आहे. गेलं ना बोलतो घर आली मोडकळीला, माणसं गेली शहरामध्ये, गाव पडली ओस. घरात गिरण पण होती का? एक मिनिट. मंडळी, हे पूर्वीच्या काळातील समृद्ध गाव असेल, समृद्ध घर असणार आहे. ह्या घरात बघा, या खिडक्यांची रचना बघा, ही अशी घर आता पाहायलाही मिळत नाही. चुकून लक्ष गेलं माझं या गिरणीकडं. या घरात पीठ गिरणी पण होती. म्हणजे एकेकाळी संपूर्ण काय म्हणतात ते सुख समृद्धी असणार हे घर, आणि गावात ओस पडलंय. हे बघा, ही सगळ्यात अँटिक गोष्ट आहे. आता ही कुठंतरी एखाद्या म्युझियम मध्ये पाहायला मिळते अशी गोष्ट म्हणजे ही टीव्ही. आता LCD आली, स्क्रीन आलं, 4K आले, काय ठिकाणी 8K पण आले. ह्या टीव्हीवर आपण शक्तिमान, छायागीत, चित्रगीत आणि 5 वाजता जो मराठी पिक्चर लागायचा ना, धूम धडाका किंवा अजून थरथराट किंवा दे दनादन, तर ह्या टीव्हीवर गर्दी व्हायची. आणि एक माणूस वरती असायचा कुठं छपरावर तो अँटीना फिरवायला, आणि एक माणूस खाली असायचा बटन फिरवायला. आलं का चित्र? आलं मग बसा. या टीव्हीची मजा कुठंतरी हरून बसली, पण ती टीव्ही कुठंतरी आता कोपऱ्यात आपलं अस्तित्व टिकून आहे. आणि हे घर पण शेवटच्या श्वास घ्यायला लागलेलं आहे. मंडळी, हा ठेवा कुठंतरी जपला पाहिजे असं मला खरं मनापासून वाटतं. आम्ही रात्रभर बसायचो इथं, रानातून जनावर घेऊन आलो की इथं टीव्हीला यायचो, खायचं नाही काय नाही, फक्त टीव्ही साठी येऊन बसायचं इथं. आपलं लाईट गेली
लाईट आली की परत यायचं रात्री उठून इथं टीव्ही बघायला. निसर्गाला उरबाडून खायला निघालाय आज माणूस, परंतु रान माणूस निसर्गाच्या हातात हात घालून जातोय. एक जगावेगळं घर पाहून मला सुद्धा अगदी मनापासून आनंद झाला आणि खूप बरं वाटलं. चला पाहूया काय आहे ते. मंडळी, सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात असं हे बांबूचं पण घर पाहायला मिळते, जरा दुर्मिळ गोष्ट आहे. दार कामट्यांचं आहे, हे बांबूच्या कामट्या आहेत ना त्याचं दार केलंय आणि ही भिंत घातली ती कारवींची. इको फ्रेंडली घर बांधलं यांनी. म्हणजे आजकाल प्रत्येकाला सिमेंटचं स्लॅब हवा असतो, सिमेंट कॉन्क्रीटचं घर हवं असतं, त्यामध्ये जरा हे वेगळं पण जपलेलं घर आहे. मांडव घातलं आहे, त्यावर पण हा पाला आहे निरगुडीचा. ह्या घरात गरम होणार नाही आणि एकदम नेचर फ्रेंडली. आता जाऊन बघूया. अरे वा, आपण म्हणतो ना गावाकडचं लाईफस्टाईल, तसं परफेक्ट लाईफस्टाईल आहे गावाकडचं. तसलं घर वाटतं मला हे. इकडे एक दिवस येऊन राहायला काय हरकत आहे. शाळा कितीपर्यंत येतं? 4थीपर्यंत. मग त्यानंतर काय करतात? 4थी नंतर मग 4थी नंतर बालवाडला 5वी 6वी 7वी. ते किती किलोमीटर आहे? ते 3-3.5 किलोमीटर. 3-3.5 किलोमीटर. ते पण आपली पायपीटच करायची. बारकी पोरं पाय 7वीपर्यंत तिथं, तिथून पुढं मग पाचलेला. आणि पाऊस इकडे लय असतो. पाचला अजून 5 किलोमीटर पुढे असेल. हा 5 किलोमीटर पुढं. आता ह्या पोरांना इथून गावापासून पाचलीपर्यंत पायपीट करायला लागतं. पायपीट करा. तिथे कितीपर्यंत शाळा आहे? तिथं 10वी पर्यंत. ते तरी बरं आहे बाबा. मंडळी बघा, त्या दूरवर एक मावशी आणि एक ताई आहे, डोक्यावर हंडा घेऊन येतात. त्या ताईने हंडा घेतला त्या ठीक आहे, पण त्या पाठीमागं एक मावशी वर्ष 60च्या पुढं असेल, अजूनही त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. आता सरकार म्हणते प्रत्येक घरी नळ पाहिजे, पण ह्या लोकांना अजूनही त्या डोक्यावरून हंडा आणून पाणी आणावं लागते. म्हणजे रोजचं त्यांची जी कामं आहेत ना, ते त्यांना कमीत कमी अर्धा दिवस त्यांचा फक्त पाणी आणण्यात जात असेल. बाकीची कामं तरी कधी करणार? सरकारला म्हणायचं आहे की बाबा कमीत कमी डोक्यावरचा भार तरी कमी करा. रस्ता होईल हे त्यांना स्वप्न पडले, पण ते स्वप्न केव्हा पूर्ण होईल सांगता येत नाही. पण मला असं म्हणायचं, डोक्यावरचा जर भार कमी झाला तरी ह्या माऊलींना घरच्या कामाला वेळ मिळेल. ताई, तुम्ही रोज पाणी आणता डोक्यावर? तुमच्या घरी नळ नाही आला अजून? तुमच्या घरी नळ नाही आला होय? तुम्ही पाणी किती आणता रोज? रोज किती घ्या आणता? अहो पण ते डोक्यावर आणणं सोपं आहे. मग काय करायचं? अहो मग असं असेल रोज डोक्याने पाणी आणायचं, मग तुम्हाला पुरी कोण देणार उद्या? हा, मग जर कामाला कंटाळून कधी निघूनच गेली तर काय करता तुम्ही? काय करायचं मग? मंडळी, एका खाजगी संस्थेने ह्या लोकांना इथं टाकी बांधून दिलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या टाकी पाणी यायला विहिरीतच पाणी नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर इथं तर खाजगी संस्था येऊ शकते तर सरकार काय येऊ शकत नाही, हे सांगायचा उद्देश आहे. संस्था येऊ शकते तर सरकारने पण थोडाफार पुढाकार घ्यायला काय हरकत आहे. आता आपण जी विहीर आहे ना गावची, त्या विहिरीकडे चालू आहे. दादा म्हणले त्या विहिरीमध्ये मुबलक पाणीच नसतंय. जर पाणीच नसेल तर घरात नळ घेऊन तरी फायदा काय? घराबाहेर पाणी तर आलं पाहिजे. तर कुठे विहीर ती? आहे तर पुढे. बरोबर, पण एवढ्या उंचावर येईल पाणी कसं काय? कायच नाही, पावसाचं जे साठतं ना पाणी पडतं पावसाचं, हां तेच पाणी विहिरीमध्ये. बाकी काय जरा बिरा काय नसतं, साठवणीच पाणी असतं पिण्याचं. पाणी 12 महिने पुरतं? 12 महिने पुरतच नाही ना ते मग पाणी. त्यानंतर काय करतो मग? त्या महिन्या मग आता काय ते कुठून इकडून तिकडून आणायचं असं, दुसरं काही नाही. बापरे. ही सुरुवातीला ग्रामपंचायतीची छोटीशी होती, 12 फूट खोली होती आणि 6 फूट फक्त रुंदी होती. त्यानंतर ग्रामीण विकास आणि ज्ञान प्रबोधिनीची संस्था आली. मग त्या संस्थेने जवळजवळ
ब्लास्टिंगचं पूर्ण काम केलं. त्याच्यानंतर गावाने श्रमदान केलं. याच्याजवळ 1 महिना म्हणजे असं बरेच 48 दिवस काहीतरी झाले होते ह्या विहिरीवर काम केलेल्या लोकांनी. मग एका टप्प्यात नाही झालं हे पण काम, 2 वर्ष लागलेत ह्या कामाला. त्याच्यानंतर पुन्हा जलजीवन मिशनमधून काम आलं होतं विहिरीचं, पुन्हा खोदून घेतली तरी पण पाणी पुरत नाही ह्या विहिरीचं. पण मग सरकारने तुम्हाला काय दिलंच नाही का? काय नाही म्हणजे असं म्हणजे सरकारचं काहीच नाही. म्हणजे संस्थेचं आता बघा जास्त म्हणलं तर संस्थाच करते ना. संस्थाच करते. मला असं म्हणायचं संस्था जर एवढ्या आडमार्गाने दुर्गम भागात पोचू शकते तर मग सरकारला अडचणी तरी काय आहेत? मग आता सरकारच्या इकडे गाड्या जेत म्हणजे त्यांना जर चांगलं वरून फिरायचं इकडे खास त्यांना माहिती का बाबा खोपडेवाडी गाव आहे म्हणून? आता त्यांनाच माहिती असेल ते गाव आहे का नकाशात नाही ते पण काय सांगता येईल. मंडळी, ही विहीर एका संस्थेने खोदून दिलेली. सरकार काही इथपर्यंत पोचू शकलं नाही, पण गावकऱ्यांनी श्रमदान केलं आणि संस्थेने त्यांना सहाय्य केलं. गुडभर पाणी मिळते. डोक्यावर फक्त आमचं खांद्यावर आले, बाकी काय विषय झालेला. दादांचं म्हणणं आहे डोक्यावरचं खांद्यावर आलं, कमीत कमी बाबा पाणी तरी मिळाले, पण रस्ता अजून होत नाही. त्यामुळे हे गाव जगाच्या नकाशात कुठंतरी हरवल्यासारखं वाटते. करवंद, जांभळं तसंच ही रानचा मेवा म्हणजे हा फणसाचा खजिना. झाड एवढंच आहे पण त्याला फणसं बघा किती आहेत. आधी फणस पिकले होय? अरे बापरे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 बघा. झाड एवढंच आहे पण जवळजवळ 20-25 फणसं आहेत त्याला. ते तुम्हाला कसं कळतं पिकलंय म्हणून? मग ते कच्चं आहे का? मग पिकलं कसा आवाज येतो? बदा बदा. हो ते हे पिकलं असेल, बदा बदा आवाज यायला पाहिजे त्याचा. सावकाचा बाळा, ते जर बदा बदा वाजलं की पिकलं असं म्हणायचं. सर 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 वरती गेली पुरं. हा होय, मी काय बोललो पिकलं असेल 100%. हे बदा बदा वाजतंय. शेवटी 3 जणांनी मिळून ते फणस काढलेलं आहे. शाबास रे वाघा. मंडळी, दारात येणाऱ्या वाटसरूला कधीच रिकाम्या हातानं पाठवायचं नाही, ही संस्कृती आजही जोपासली जाते गावखेड्यात. जपणं आणि साठवणं ह्यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती चांगली माणसं. कॉक्रोच जनता पार्टीचं भवितव्य काय आहे माहीत नाही, परंतु ह्या गावच्या रस्त्याचं भवितव्य संपूर्णपणे सरकारच्या हाती आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि हातभार लावावा अशी विनंती.